आजही वाल्मिक कराड जेलमधून वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. एकदा तर माझ्या समोर एक माणूस बसलेला होता, त्याला फोन आला वाल्मिक कराडचा. आणि वाल्मिक कराड कोणाचा पाठीराखा आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, फक्त परळीला किंवा बीडला नाही. आजही वाल्मिक कराड जेलमधून वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. एकदा तर माझ्या समोर एक माणूस बसलेला होता, त्याला फोन आला वाल्मिक कराडचा. मला आश्चर्य वाटलं. आता मी नाव नाही सांगू शकत त्या व्यक्तीचं, पण तो त्याच्या माझ्या समोर फोन आलेला मी पाहिलेला आहे. कोणाला कसं सांगू? आणि सांगण्याचा मुद्दा हा की अशा व्यक्ती ज्यावेळेस असे गुन्हे करतो त्यावेळेस मोठा सपोर्ट असतो, आणि हा धनंजय मुंडेंचा आहे, काही लपून राहिलेलं नाही. त्यामुळे मला असं कदापि वाटत नाही की अजितदादा जरी बोलले असतील तरी अशा पद्धतीनं धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं जाईल. वाल्मिक कराडांचा जेलमधून फोन आला होता तुमच्या समोर बसलेला? हो, आला होता. हा गंभीर प्रकार, याची आपण काही चालूच आहे, हे चालतंच आहे, हे चालतंच आहे.